भाई कालचा जो आहे डे 1 आपला एंड करायचा राहिलेला मी आत्ता बघत होतो. इथे ॲक्च्युली ना रेंज नाही आहे. तर आपण ना कुठली स्टोरी अपलोड केली आहे ना काय नाही. लास्ट स्टोरी जी आपण पोचलेलो पळसपे फाटाला तिथेच होती. त्याच्या पुढेपासून आपल्याला रेंजच नाही भेटली. टोटल आपण दापोलीमध्ये आहोत आज. काल रात्री रूम वगैरे घेतला. गाडी दाखवतो बघा यार. इथे माझी आहे ही आजूबाजूचा एरिया बघा. साजेश साजेश रेडी होते. जाऊ दे, थांब जरा तू नाडी बांधून घ्या रे. इकडे साजेशची आहे आणि हा काय आजूबाजूचा परिसर. चला जरा पुढं पण दाखवतो. इकडे सकाळी पाण्याचा आवाज येत होता. हे जे आहे ना खूप मस्त आहे. एवढं हे नाही. रूम पण आपल्याला भेटला 1500 मध्ये. AC रूम ठीक आहे, व्यवस्थित एकदम मस्त आहे रूम पण. फक्त जेवायला आम्हाला ना जरा बाहेरून आणायला लागलं कारण की रात्र झालती ना. तिथे त्यांचं खानावळ बंद झालती. इकडचं बघा यार, नाही एकच नंबर आहे इकडे. सकाळी ना ह्याच्यातून पाणी येत होतं बेस्ट. इकडे जर बघशाल तुम्ही, भाई भाई भाई, अरे काय खाली रेती आहे ना, खाली पण रेती आहे अशी. पाय गेला खाली गपक्यान. अरे यार काय भारी आहे. मला मला खूप आवडलं. मला हे असं मागे नाही म्हणजे घराच्या आजूबाजूला अशी झाडं बिडं असली ना मला लय आवडतं. फुल मस्त आहे. काय सांगू तुम्हाला यार, एकदम मस्त. मला लय आवडतं असं. बघा तर सूर्यकिनारा आहे, त्या गाड्या बिड्या तिकडे मस्त आहे एकदम. हे पण बघा पायी फुल फुल मस्त एन्जॉय केलं रात्री. आता इथून जाणार आहोत 3-4 स्पॉट आहेत, तिथे जाणार आहोत आपण. आणि आता रेडी होतं ते बाकीचे. रेडी झाले का मग एकदा निघू डायरेक्ट. नमस्कार मंडळी. तर आजचा आहे आपला डे 2 कोकण कोस्टल राईडचा. आपण काल जे आहोत आपण आलेलो दापोली या ठिकाणी. हे समोरचं तुम्ही जो होमस्टे बघता ते इथे थांबलेलो आपण. जी काही होमस्टेची क्वालिटी आहे आणि जे काही आहे हॉटेल्स वगैरे खूप छान होते. 1,500 रुपयाचा रूम भेटला 3 जणांसाठी. सो विच इज बेस्ट. आणि ते पण AC रूम होता आपल्याकडे. बेस्ट. आणि हार्डली इथे एक 5-1 मिनटावरतीच बीच आहे. आता बीचवर गेलो नाही आपण सकाळी कारण की आपल्याला आवरून आता आपले जे आजचे जे डेस्टिनेशन आहेत तिकडे जायचं आहे. आता एकूण 3 ते 4 ठिकाणं आहेत आजचे. आपण बघू किती कवर करतो. आणि मी इथून निघणार आहोत. आता आपण थोडंसं 1-2 मिनटासाठी साजेसचं वेट करतो. साजेस आला का मग आपण निघू पुढे. हा सकाळी सकाळी आलो आता मस्तपैकी. त्यात आता छोटंसं एक महादेवाचं मंदिर लागलेलं. कॅमेरा चालू नव्हता आपला. बाकी बघा आता ना पूर्ण आपण आहे ना कोस्टल रूट करतच जाणार होतो. म्हणजे समुद्राला लागूनच आहे. कदाचित या पॉईंट समोरचा पॉईंट दिसतोय टर्न, त्याच्यावरून आपल्याला दिसेल समुद्र. बाई बघा केवढा मोठा आहे समुद्र. बघा यार, बीचवर इथं कोणीच नाही आहे. पूर्ण खाली बीच आहे. पूर्ण निळाशार लाटा मस्तपैकी एक नंबर. आजचा आहे आपला डे 2. आपण चाललो दापोलीवरून. कदाचित आजचा जो आपण स्टॉप आहे तो घेणार आहेत गणपतीपुळे. आणि जाता जाता जेवढं काय आपल्याला लागेल तेवढं सगळं आपण करणार आहोत. माझ्या पुढे साजेश चालला आहे. साजेश आणि मी आहोत, आपण दोघं जण. अरे हो सॉरी, माझ्या मागे मोहिनी आहे. इथे जो की मी विसरलो होतो. ठीक आहे. बाई रोड बघा आता फक्त तुम्ही काय दिसतं. हो ना, भाई साहब रे. भाई आतमध्ये एकदम मस्तपैकी. आता दोन्ही साईडला ना नारळाची झाडं आहेत. फुल फुल मस्त आतमधला रोड. आता चाललोय तामस तीर्थ या ठिकाणी. भाई गाडीचा हँडल एवढा मोठा आहे ना की कॅमेऱ्यात कव्हर होत नाहीये. तोही आपण एकदम एक्स्ट्रीम सुपर वाईड तो त्या अँगलला आहे कॅमेरा माझा. रोड आहेत ना आतमधले बघा. सिनेरी खूप चांगली आहे पण रोड काही काही ठिकाणी खूपच जास्त घाण आहेत. ओके, आता हा रोड जरा डांबराचा चांगला लागलाय. भाई
तर आत्ता आलेलो आहे इथे दापोलीवरून थोडंसं पुढे निघालो. हार्डली नाश्ता करायला थांबलेला होता आता. बघा यांचा वेगळ्याच लेवलवरती चाललाय. असं असं व्हिडिओ असं करणार वडापाव वगैरे. ही मिरची काय खात नाही, फक्त नावापुरतं बिया काढल्या बाहेर. सर्व बिया बाहेर काढल्या फक्त व्हिडिओसाठी. आता इथून तामस तीर्थ ना रे. आता इथून चाललेलो आहे परशुराम तामस तीर्थ या ठिकाणी. रोड एकदम ओके आहे एकदम. काय सांगशील रोड कसा? आम्ही त्या पडता पडता वाचलोय. माझी गाडी स्केट झाली. हा गेला फुल स्पीड मध्ये, मी मागून तावामध्ये. माझी गाडी पण स्केट मागून स्केट याची गाडी स्कूटीवर बसणार होता. स्कूटीवाला बसणार होता. नशीब माझे दोन्ही बेस चालू ठेवलेले. थांबली गाडी लगेच. इथं वडापाव खाऊ आणि मग निवांत निघू आता इथून. समोर बघा आता यार तुम्ही फक्त यांच्या मागं ना समुद्र आहे पूर्ण. हा बघा कसला मोठा दिसतोय. आता मला माहिती नाही दिसत की नाही, कारण की रोडवर फोकस करतोय मी. थोडंसं पुढे गेलो ना आपण मग दाखवतो. बघा वायझर वगैरे मी पूर्ण ओपन ठेवलाय कारण की ना गरम आहे म्हणून. हवेचा आवाज थोडासा येऊ शकतो तुम्हाला, पण ठीक आहे. या व्ह्यू बोलशाल तर एकच नंबर आहे. आम्ही वडापाव खाल्ला. वडापाव मस्त, चटणी एक नंबर. मला चटणी वगैरे मस्त आवडली. तर आत्ता जे आहोत आपण आलेलो आहोत ते परशुराम मंदिर जे पृथ्वीवरती बनलेलं आहे तिथे आलेलो आहोत. आता तिथे तुम्हाला मी समोरचा व्ह्यू दाखवतो. हे बघा असं काही आहे इथे. सोमवार ते प्रवेशाची वेळ वगैरे लिहिलेलं आहे. बरंच काय मस्त आहे इथे आतमध्ये. आय डोंट नो इथं तिकीट आहे की नाही काय माहिती नाही, पण जो काही समोरचा व्ह्यू आहे तो खूप छान आहे इथे. आता खाली चाललो बघू आपण. माझा आवाज थोडा मी बारीक ठेवला आहे कारण की गरम झालं आहे मला. आणि हे बघा जरा सूर्य जो आहे तो डोक्यावरच झाला तर थोडंसं ब्लॅकआउट येत असेल त्याच्यामुळे. बाकी आता जाऊ खाली आणि बघू. आतमध्ये जाऊ शकतो का आतमध्ये? तर फायनली आता आपण चाललेलो आतमध्ये. आतमधून पण तुम्हाला दाखवतो मी. चला. ही काय माझ्या साईडला पृथ्वी आहे अशी. आवाज ट्रान्सफर या आता आतमध्ये बघू. साजिद बोलता आवाज हे होतो आतमध्ये. आवाज काय खतरनाक फिरतोय. इथं परशुरामांचा आहे आवाज. तर बघा यार काय खतरनाक आहे. जय श्री परशुराम. हो ना, आवाज किती हे होतोय. बेस्ट एकदा तरी येऊन या तुम्ही. इथं लिहिलंय ध्यान मंदिर, शांतता राखावी. दोघं वाजता. कसं वाटतंय? आवाज एकदम मस्त मस्त. बघत यार तुम्ही काय मस्त बनवलं आहे. वर्थ इट आहे. आम्ही बोर्ड वाचला त्याच्यानंतरच आवाज करतोय. बाई आम्हाला काही काम आहे. आहोत ना आपण परशुरामांच्या इथून निघालो आहे. परशुराम जे पृथ्वीवर परशुराम आहेत ना तिथून, आणि तिथून चाललो आहोत आता आपण. एक मिनिट कॅमेरा अँगल थोडा अजून सेट करतो. जास्तच वर गेला. ओके. इथून आता आपण चाललो आहोत. एक मंदिर आहे, मंदिर नाव विसरलो मी मंदिराचं. साजेशला माहिती आहे मंदिर. त्या मंदिरात चाललो आहोत आपण. ओके. तिथे जरा कोकण सरबत वगैरे पिला आम्ही आता मस्तपैकी आणि चाललो आता बघू. डायरेक्ट मंदिर आल्यावर दाखवतो, कारण की ना आता असं गावागावातून रस्ता आहे. दोन्ही साईडला ना असं हे बंगले बघा किंवा मग नॉर्मल आपलं असंच आहे सर्व. तर आता आपण आलो आहे स्वयंभू चंडिका मंदिर दाभोळ या ठिकाणी. कमान तर तुम्ही बघितलीच असेल. आता आतमध्ये चाललो आहोत. सहजच तो पुढे तिथे, मी मागे माझ्याबरोबर आहे मोहिनी.
चाललो आतमध्ये आता. बाई फायनली आलेलो आहे स्वयंभू चंडिका देवी इथं मंदिराच्या इथे. जसं की तुम्ही स्टार्टिंगला आपण एंट्रन्सवरती बघितलेलं, आता इथे आहे सर्व. जरा शूज बीज काढू, त्याच्यानंतर आतमध्ये जाऊ. इकडे पाण्याचं झऱ्यासारखं बनवलेलं आहे, पण आता काय पाणी नाही, उन्हाळ्याचे दिवस आहेत ना. आतमध्ये असं काय इथं आतमध्ये चाललं आता, सर्व आतमध्ये बघू. भाई फुल एकदम मस्त आहे. आतमध्ये गुफा आहे, पण गुफामध्ये आतमध्ये शूट करायला परवानगी नाही, म्हणून गुफाचा एंट्रन्स बघा एवढा आहे. भाई मंदिर एक नंबर. गुफामध्ये जायचं आतमध्ये, दिव्याचा जो उजेड आहे त्याच्या प्रकाशामध्ये देवीचं जे काही रूप दिसतं, मस्त बेस्ट भाई. वर्थ इट आहे कोकण राईड. असा काही हा व्ह्यू. इथे खाली आहे पिण्याचं पाणी. हा जो काही देऊळ आहे पांडवांनी कोरलेला आहे. तर फायनली आत्ता जे आहोत आपण पेट्रोल भरून निघालो आहोत जेट्टीच्या दिशेने. दाभोळमधलं देवीचं दर्शन घेतलं आपण, एकच नंबर. गुफेमध्ये जे काही दर्शन झालं ना भाई साहब, काय मस्त. एवढं गेले. चला दोघं जण पुढे गेलेत ते, आता जाऊ पुढे. 2 किलोमीटरवरती जेट्टी सांगितली आहे. पेट्रोल भरला आपण. पेट्रोल ऑलमोस्ट आलं काहीतरी आपल्या ह्याच्यामध्ये 1280, 10 लिटर. आणि गाडी टोटल चाललेली आहे तरी पण अजून आहे ना, अरे यार माझे 4 लिटर पेट्रोल होतं अजून. याचा अर्थ बघा यार, दोन्ही साईडला ना नारळाची झाडं होती. आता जरा बंगले बिंगले आले. ही साईड बघा यार, पूर्ण नारळाची झाडं आहेत. काय मस्तपैकी व्ह्यू आहे ना. इथे आहे जेट्टी दाभोळ फेरी बोट इथं लिहिलेलं आहे. आपण इथं समोर चाललो आहे मस्तपैकी. आता कुठे गेला रे? इकडे फेरी लागलेलीच आहे असं वाटतं. बघा यार समोरासमोर 2 फेऱ्या लागल्यात. बंद आहे का रे? तिकीट काढून विचार. भाई दाभोळ टू धोपाडे या जेट्टीवरती आपण पोहोचलेलो. जेट्टी आलेली होती, त्यांचा जेवणाचा ब्रेक झालेला. टोटल ते 150 रुपये. 2 बाईकचे, 3 माणसांचे. चाललेलो आहे पुढे. ही माझी गाडी, ती साजेश. इकडे आहे निखिल. आपण चाललो आता आतमध्ये बसू गाडीवरती. बघा ॲडव्हेंचरवरती आता मी पाय टाकूनच बसतो. पहिले साजेश चालला पुढं. जाऊ. हा निखिल. हा आता आपण जाऊ. थोडंसं अँगल सेट करू अजून वरती. जाऊ आता. इथे ऑलरेडी एक बाईक होती भाई. जेट्टीवरती आलेलो आहे. जेट्टीवरती बघा फुल. इकडे कोण जास्त हे नाही आहे. हे ट्रक बिग जेट्टीमध्ये बऱ्याच मोठ्या मोठ्या आहेत. आता इथे आपल्या गाड्या उभ्या आहेत बाकीच्या. चाललो आहे धापोड या ठिकाणी. काहीतरी कुठे दाखवलेलं, हां ते मंदिर आहे तिकडे समोरचं, त्या साईडला कुठेतरी दाखवलेलं की चाललो आहोत म्हणून असं. आणि ही आपली गाडी. हा आजूबाजूचा नजारा काही. हा इकडे मस्तपैकी. आणि हा मी सनग्लासेस वरतीच राहिले आपले. बघू हेल्मेट जरा नीट लावतो. गोप्रो आहे आपला, गोप्रो याच्यामध्ये. गाडी बघा यार, काय फुल कोस्टल आहे. साईडला समुद्र आहे. आम्ही साईडून चाललो. मजा आली भाई. ही पण दाभोळ टू धापोड आहे. जी काही जेट्टी होती ना, खतरनाक. काय ग करू, थांबू का नको? आता एक आलो हॉटेलमध्ये नॉनव्हेज खायला. मी कोळंबी थाळी मागवली. साजेश भाईने आपली सुरमई. हे काही
राजगड म्हणून हॉटेल आहे. इथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे. आता जसं आतमध्ये जाऊ तसं दाखवू तुम्हाला आम्ही की काय काय आहे. आणि हा हॉटेलचा काही एरिया आता बघू. चालू करूया. आलेलं आहे जेवण आलं. इकडे माझी कोळंबी थाळी, इकडे साजेची सुरमई आहे, हा साजेश बाय, इकडे हे आणि आम्ही आता जेवू. आणि मग इथून कुठे जायचं रे? वेळणेश्वर. वेळणेश्वरच्या ठिकाणी इथे आणि मग जाऊ वेळणेश्वरला. नाही भाई आता चाललोय आम्ही वेळणेश्वरकडे. वेळणेश्वरकडे जाणारा रस्ता एक नंबर आहे. डायरेक्ट आपला हे डांबरी आहे, डांबरी. फुल फन बाय. कॉन्क्रीट असलं जरा प्रॉब्लेम होतो, पण डांबर गाडी चिटकून चालते, चिटकून. भाई वेळेश्वर जवळ येऊन पोचलं. इथं कुठं टाकतो साजेश. समोरचं वेळणेश्वराचं मंदिर. आता जाऊ आतमध्ये आणि बघू. तर आत्ता जे आहोत आपण आलेलो आहोत वेळणेश्वर या ठिकाणी. जवळजवळ कोस्टल रूट करून आलेलो आहोत. आणि वेळणेश्वर इथे समोरच माझं देवस्थान आहे. आणि इथून नंतर अजून एक डायरेक्ट मग गणपतीपुळेला जाणार आहोत आपण. आता जाऊ आतमध्ये वेळणेश्वराच्या इथे. तर आत्ता आलेलो आहोत पण वेळणेश्वर मंदिराच्या इथे. समोरच आपलं काल भैरवांचं मंदिर आहे. समोर मोहिनी. दोन्ही साईडला 2 द्वारपाल आहेत. आतमध्ये काल भैरवांचं आहे. हा मी. आणि इथून आता आतमध्ये आपण शूट नाही करणार कारण आतमध्ये अलाउड नाही आहे. दर्शन करायला जाऊ आतमध्ये, मग बाहेर जाऊन परत भेटू. इथं बघा आतमध्ये एवढं सगळं आहे. इथे हे आहे शिवलिंग. इथे ॲक्च्युली मेन मंदिर इथं आहे. तिथे की शूट करायला सांगितलं नाही. बाकी आपण बाहेर शूट करू शकतो, विचारलं आपण त्यांना. आणि इथे महाविष्णू यांचं आहे. आणि इथे वीर आहे, वीर. तर आपण जे वेळणेश्वरून निघालो आता चाललो आहे जेट्टीच्या दिशेने. बाकी रोड परत गावागावातून चाललेला बाहेर निघालो. डांबराचा रोड लागला मस्तपैकी. पण ना खेचता येत नाही जास्त फुल स्पीडमध्ये. आणि जागोजागेवर ना शार्प यू टर्न आहेत. हे खड्डे बिड्डे असे. तरी पण विचारत इथे आम्ही ना नो मॅप सिस्टम ठेवली आहे. मॅप लावायचाच नाही, डायरेक्ट विचारत जायचं. फुल फनमध्ये. आत्ता आमच्याकडे जरा आत्ताशी टाईम चेजिंग चालू आहे. 4:24 झालेले आहेत आणि 4:45ची आहे जी फेरी आहे. ओके, तर आम्हाला ती 4:45ची फेरी पकडायची आहे. KTM आहे फुल फन. पण हा जो वायझरचा जो पार्ट आहे ना तो थोडासा जेव्हा रोड डाऊन हिल येते ना, डाऊन हिल तेव्हा प्रॉब्लेम करतो. डाऊन हिलला ना तो त्या रोडला ना असं म्हणजे कसं सांग, काचेतून बघितल्यावर रोड कसा खालीवर दिसतो किंवा असं एक असा वेववाला पॅटर्न बनतो तसा रोड दिसतो त्याच्यातून डाऊन हिलला. मग डाऊन हिलला थोडासा प्रॉब्लेम होतो आणि ब्लँक स्पॉट याच्यामुळे भरपूर होतात. आता टाईम चेजिंग मशीन आपल्याला जायचं आहे. 4:28 झालेत. 4:45ची फेरी आहे. आय थिंक सो लास्ट फेरी आहे 4:45ची. नाही तर मग आपल्याला या साईडलाच थांबायला लागेल. तर जाऊ फटाफट. ही ब्रिज बघा यार, काय मस्त. एका साईडला डायरेक्ट समुद्र आहे, एका साईडला मस्तपैकी झाडं. तो बंगलो बघा यार, कोणाचा जसा कोणाचा त्याचा भाई खतरनाक आहे जागा. समुद्र. परत आलो कोस्टलच्या एकदम साईड बाय साईड चाललोय. आई शपथ, खूपच मोठा आहे रे. ते तिकडे काय आहे एवढं मोठं काय आहे ते? लाईट हाऊस. कारखाना असायचा नाही तर. साईडला ना काहीतरी आहे. समुद्र आबा बाबा बाबा असला मोठा दिसतो. अगदी क्षितिजा पर्यंत आहे. हो, खूप छान दिसतंय. मोहिनीशी बोलतोय ॲक्च्युली मी. कोस्टल ही ह्या दिवसातली सेकंड डेची सेकंड हे आहे फेरी आहे.
एक कुठला तरी ना पॅनलमधून आवाज येतोय कसला तरी, मला बघायला लागेल ते. मी आज सर्व्हिस सेंटरला घेऊन जाईल ना तेव्हा दाखवेल त्यांना की कसला तरी ना गाडी खड्ड्यात किंवा कुठे पण गेली ना तर आवाज येतो. ब्रिज लगातार ब्रिज लागतात आहे. या ब्रिजवर खाडी आहे, पूर्ण खाडी आहे, पण मस्त आहे. अचानक तिसऱ्या गिअरमध्ये फुल पॉवर आहे, तिसऱ्या चौथ्या गिअरमध्ये. घाटामध्ये तिसरा आणि चौथा गिअर गाडीचा बाप चालतो. आणि एक्झॅक्ट 5000 RPM वरती ना याचा व्हायब्रेशन होतं चालू. 5000 क्रॉस केलं का बंद, 5000च्या खाली असलं तरी पण बंद. 5000 RPM वरती याचं व्हायब्रेशन होणार म्हणजे होणार. बाईक आपली आत्ता जी आहे डे 2ची दुसरी आहे फेरी. इथून आपण चाललेलं आता गणपतीपुळेच्या दिशेने. इकडे आपल्या गाड्या फेरी नाही, क्रूज आहे का किंवा काहीतरी आहे बघा. खूप मोठं जहाज आहे पण मस्त आहे, मला आवडलेलं आहे. हा इकडे बघा यार, फुल मस्त आहे पाण्यामध्ये. हा इकडं व्ह्यू मस्त वेगळी. आणि हा तिकडे कॅप्टन वगैरे सर्व. आता इथून जाऊ, इथून डायरेक्ट गणपतीपुळ्याला जाणार आहोत आणि तिथून मग पुढचं प्लॅनिंग पुढे बघणार आहोत. असं तर बघा हे भाई, माझी हालत काय झाली यार, काय हालत झाली यार माझी. मला खूप जास्त आता डिहायड्रेशन तर नाही, पाणी भरपूर पितं. इतका घाम निघतो ना मला सांगू नाही शकत मी तुम्हाला. काय वल्ल झालं माझं आता. आपल्याला आत्ता इथे एक काय तुमचं नाव काय? औदुंबर माने. त्यांची इनोवा आहे, त्यांची इनोवा पूर्ण भारत भ्रमण करते. तर कुठे कुठे जाता तुम्ही? काय पाकिस्तान सोडून सगळीकडे. माणूस भेटला तर आपला ह्याचा भाई. पाकिस्तान सोडून बाकी सगळीकडे गाडी जाते. ही बघा गाडी दाखवतो, ही गाडी आहे त्यांची पूर्ण. आता कुठे म्हणजे कुठे काय कुठे निघालं? आता हे पण गणपतीपुळ्याला निघालं, आम्ही पण गणपतीपुळ्यात निघालं. आता स्टेचं अजून काय आमचं हे नाही, बघू तिथून जाऊन मग पुढे जाणार आहोत. चला भाई, बघा यार काय दिसतंय. खतरनाक, खूप मस्त, खूप मस्त. उडी बीचच्या इथं आहोत आपण. समोरच बीच आहे, काय मस्त. खूप मस्त. या मॅडमची फरमाईश आली, आंघोळ करायची आहे. इथे अजून भरपूर डिस्टन्स कव्हर करायचा आहे गणपतीपुळ्याला. मे बी आम्ही स्टे नाही करणार, गणपतीपुळे करून डायरेक्ट तारकर्ली कदाचित, किंवा जमलं तर डायरेक्ट तळकोकण कुणकेश्वर. गणपतीपुळेवरून काहीतरी 120 किंवा 150च्या आसपास किलोमीटर आहे. आत्ताचे वाजलेत 5:40. आता बघू, जोपर्यंत सूर्योदय आहे, आपलं सूर्योदय म्हणजे जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत आपण राईड करणार आहोत. नाईटमध्ये मला देखील राईड नाही करायची. गणपतीपुळे 11 किलोमीटर जस्ट, रोड फुल मक्खन. आता मी पण जरा पळवतो म्हणजे 60-70 आपलं नॉर्मल रे. आपली FZ जरी असते तरी पण आपण ती 80-90 खेचली असते. पण कसं हिच्यावरती तो विंडशिल्डचा प्रॉब्लेम होतो आहे मला जरासा. अजून आहे ना, मला जजमेंट नाही बसत आहे विंडशिल्डमुळं. बाकी काय हरकत नाही. आणि ब्रेक बी हिचे आहेत तगडे. ब्रेकचा पण अजून कसं आपण फुल स्पीडमध्ये खेचली नाही, ब्रेकचा अंदाज एवढा येत नाही मला हिचा. ब्रेक बिक आहेत, एकदम टाईट फिट ब्रेक आहेत, असं नाही. अर्जंट ब्रेक माझे आहेत, पण कसं आणि ॲडव्हेंचर आहे ना रे, ॲडव्हेंचर आहे तर आरामात जरासं. इथं आता फायनली आलो जय विनायक मंदिरमध्ये. मध्ये चाललेलो आहे. गाडीची पार्किंग जी आहे बाहेरच आहे. समोर माझं मंदिर आहे. इथे आजूबाजूचा परिसर खूप छान परिसर आहे. सूर्यप्रकाश मागून येत असेल त्याच्यामुळे एवढं प्रॉपर दिसणार नाही मी. बाकी मंदिर एक नंबर. दिवसातलं मला वाटतं आत्ता काहीतरी 3रं का 4थं मंदिर असेल आजचं हे. फुल फन. आणि असं काही व्ह्यू, दोघं समोर हे. आता जाऊ आणि इथून डायरेक्ट मग गणपतीपुळ्याला जाणार आहोत आपण. भाई आतमध्ये आलेलो आहोत दर्शनाच्या इथून. मला समोरच इथे मंदिर बघा यार, फुल मस्तपैकी आहे. आतमध्ये चाललो आहोत. इथून मी मोहिनी. ओके आहेस ना?
माहितीये हा. कानात रुई टाकून मी काय- ओके काय- अरे हो इथे कान जाम होतं त्याचे प्रत्येक वेळेस. फुलं बिलं मस्तपैकी इथं आहेत. फुलं बघा पुढे साजेत चाललाय. धर घे कॅमेरा घे माझ्या हातातून तू बोल. पण इथं मस्तपैकी तळ आहे. एक छोटस तलाव आहे. माशांना खाद्य देण्यास मना आहे. चलो ही मासे बघा यार खूप मस्त आहे. छान आहे. खूप छान आहे. खूप मस्त आहे. मला ना ॲक्च्युली खूप जास्त घाम येतो पण भाई फुलं तोडण्यास म्हणा आहे पण वास घेण्यास म्हणा आहे नाही. फुलं हा घे सजेस्ट वाज घे. फुलं तोडणंच म्हणा आहे. ह्याला कुठं न्याला म्हणजे याने काय कांड केला नाही म्हणजे झालं. त्याला कुठं न्यावं आणि यानं काय कांड नाही करावं झालंच म्हणजे आमची ट्रिप सक्सेसच झाली. ऐक ग खूप मस्त आहे. ऐक बघा मित्रांबरोबर आलो ना का हीच मजा असते. पा ऊद घालतो आम्ही काय हे नाही. बाकी इकडे बघा यार काय फ्रेम येते काय फ्रेम येते. आय नो माझा जरा अवतार जरा वेगळा झालाय पण भाई काय खतरनाक आहे. इथून एंट्रन्स आहे आतमधून दाखवतो तुम्हाला मी. भाई मंदिर बघा यार 0.5 वरती काय खतरनाक मंदिर आहे. खूप थंडपणे घाल. पायऱ्या बघा पायऱ्या फुल डिझाईनमध्ये पायऱ्या बनवतात. जेवढं जायचं तेवढं पितोय नंतर वातावरण खूप मस्त ते आहे. मस्त मंदिर बाबा मोदक घेऊन येत त्या आतमध्ये चाललं होतं. किती मोठं गणपती अप्पा मोरया खूप मोठं आहे. काय मोठी आहे ना त्याच्यापासून. चला इथं फोटो काढ एक मस्त मंदिराचा. तो ब्रिज जिथे लास्ट टाइम आपण फोटो वगैरे काढलेले हा वाला फुल फन आहे भाई. फुल फन मस्त आहे भाई. तो सगळ्यांचा फेवरेट स्पॉट आलेला आहे जिथून की सूर्य आणि तो सगळं दिसतं. हा बघा काय बीच काय खतरनाक आहे यार. पोचलो का तशीत आपण रे का मला माहिती नाही. हा बीच साजेश काहीतरी दाखवतोय बघायला लागेल मला. बघा आतमध्ये ना नो एंट्रीचा बोर्ड आता जिथून आम्ही ज्या रोडने आलो ना तिथे नो एंट्रीचा बोर्ड लिहिलेला आहे ओके. आणि तिथेच काही लोक बसलेत आणि तेच सांगतात की तुम्ही या नो एंट्रीतून जावा तुम्हाला पुढे गणपतीपुळे मंदिर लागेल असं. अच्छा गावात माझं म्हणण्याचा अर्थ असा की हे लावलंच कशाला. तर फायनली पोस्टर डोस करून गणपतीपुळे मंदिराच्या जवळ आलेलो आहोत. गणपतीपुळे हा बॅक साईड आहे गणपतीपुळेचा. हा समुद्राकडे जाण्याचा मार्ग आहे. इकडे काही हे असं सर्व पार्किंग एवढी व्यवस्थित नाही आहे. पार्किंग ओपनमध्येच आहे. ओपनमध्ये पार्किंग केलेली आहे. म्हणून 2 मिनटासाठी पकड शकतो. पार्किंग एवढी खास नाही आहे इथे. पार्किंग बघा अशी ओपनमध्ये ठेवली आहे गाडी. पण पोलीसवाले आहेत तर मी डिले ठेवून काय एवढं हे नाही आहे पार्किंगचं आता टेन्शन. ग हा समुद्राकडे जाण्याचा मार्ग आहे इकडे. हे आहे चलो ठीक आहे आता जाऊ आतमध्ये. आतमध्ये गेलो परत शूट करतो थोडं. आलो मंदिराच्या इथे. मंदिराच्या आतमध्ये आहे हत्ती. इथे हत्ती इथे मस्तपैकी आपलं उंदीर मामा. इकडे पण उंदीर मामा. इकडे आतमध्ये सर्व आहे. आता आतमध्ये जाऊ आणि बघू. आता आलं मंदिर परिसरामध्ये आतमध्ये. फारशी काही गर्दी नाही आहे इथे ओके. चाललं आतमध्ये मस्त माझ्या पुढे मुलींग केलं पुढे साजेसं जातो आहे हळूहळू पुढे. दर्शन वगैरे घेऊ. अजून काय स्टेचा काही प्लॅन नाही आहे ओके. स्टे बघू जिथे कुठेही करता येईल तिथे करता येईल. बघा मंदिर गणपती इथंच दाखवतो. मे बी आतमध्ये आपल्याला हे नाही करता येणार.
चालू कर ना. आता जे आहेत आम्ही बसलेलो आहोत इथे गणपती मंदिराच्या बाहेर, गणपतीपुळेच्या इथे. माझ्या मागेच आहे जो बीच आहे पूर्ण मस्तपैकी. बघा इथे काय आता हे जायला लावलं त्याच्यामुळे एवढं प्रॉपर दिसणार नाही तुम्हाला, पण बघा मस्तपैकी आहे. मांडव घातला आहे, फुल मस्त आहे यार. दमलो आहे मी अजून. मला आता वाजलेले आहेत किती वाजले 6:30 झालेले आहेत. आपल्याला जायचं अजून 170 किलोमीटर लांब. आणि हा काही चंद्रसुद्धा आला आहे वरती. जास्त काय टाईम राहिला नाही, सूर्यास्त व्हायला. आता सूर्यास्त होतच आला आहे पूर्ण. बघा जाळ्यांमुळे एवढं काय खास दिसत नाही. ठीक आहे चलो. भाई गणपतीपुळ्यातून दर्शन घेऊन पुढे निघालेलो आहे आता. आता इथून चाललेलं आहे जवळजवळ डेस्टिनेशन डिसाईड केली 170 किलोमीटर आसपास आहे काहीतरी. ओके 170 किलोमीटर लांब जायचं आहे. फायनली गाडीचा फुल हँडल आला आहे आत्ताशी अँगल सेट झाला आहे जवळजवळ 442 किलोमीटर नंतर. भाई असला खतरनाक व्ह्यू आहे ना समोर. बघा बघा फुल खतरनाक. डोंगरावरून मस्तपैकी असं हाच आहे बघा यार. जरा टर्न वाटतोय. व्ह्यू एक नंबर बाय. आता नाईट झाली. आता आम्ही चाललोय कुठेतरी तारकर्ली या ठिकाणी. ॲक्च्युली डेसमध्ये गडबड झाली प्लॅनिंग करताना, त्याच्यामुळे आता डायरेक्ट 170 किलोमीटर आजच मारतो आहे, जे की उद्या मारायचे होते. आणि ॲक्टिव्हिटी करायच्या होत्या परवा, पण परवा आपल्याला रिटर्न जायचं आहे घरी संडेला. तर मग आजच आता आपण 170 मारतो डायरेक्ट. बाई समोर बघा फुल आहे. ॲक्च्युली ना मला कॅमेरा चालू व्हायला ना आपल्याला थोडासा वेळ जातो. 1 सेकंदाचा हे असतो, त्याच्यात बीप होतं आणि मग कॅमेरा चालू होतो. तोपर्यंत ना व्ह्यू निघून जातो. आता वाजलेत 7 तरी पण तुम्ही कॅमेऱ्याची क्लिअरिटी बघू शकतात. पण अजून थोडा अंधार झाला ना का मग असा कॅमेरा एवढं क्लिअर नाही शूट करत. मग त्याच्यामध्ये असं ते आपण कसं बोलतो थोडंसं ब्लरिश येतं ना, तसं येतं. पण भाई व्ह्यू लाजवाब व्ह्यू आहेत. कोकण इज कोकण भाई. तो आयकॉनिक व्ह्यू जो की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतो आरेवारेचा, तर हाच आरेवारेचा तो आयकॉनिक व्ह्यू आहे. तुम्ही जे काही व्हिडिओ बघतात ना ह्या टी स्टॉलच्या असतात, हे सगळ्या स्टॉलच्या मागे बसायला जागा आहे, त्या साईडून तो व्ह्यू येतो प्रॉपर एकदम. आणि हा समोरचा व्ह्यू आरेवारेचा पूर्ण, हा तो आयकॉनिक व्ह्यू ड्रोननी तुम्ही बघितला असेल इकडचा पूर्ण पार्ट. आणि तो बीच पुढे. ओके बघा भाई फुल मस्त आहे. आपण आता ना ह्या साईडून बघतोय, माझ्या राईट हँड साईडून तुम्ही बघतात आहे. आता आपण जेव्हा जाऊ ना परत राईट हँड साईडून पण आपण जेव्हा आता टी स्टॉल बघितले ते स्टॉल बघणार आहोत. आता थोड्या वेळात ब्रिज लागेल आपल्याला. आय होप सो की आपण त्या ब्रिजवरून जाणार आहोत. मला आयडिया नाही की आपण आता तारकर्लीला चाललो आहे, कारण की फुल मस्त का बॅटरी पण कॅमेराची आपली थोडीशी ड्रेन आहे. बघू जेवढं जिथपर्यंत शूट करता येईल ना मला तिथपर्यंत. आणि हो यावेळेस मी आठवणीने आजचा डे जो आहे तो एंड करेल, कारण की कालचा आपला डे 1 मला एंड दुसऱ्या दिवशी सकाळी केला मी. तर फायनली येऊन पोचलेलो आहेत आपण तारकर्ली इथे. तारकर्लीच्या बीचवर आहे. रूम घेतला आहे, एकदम बेसिक रूम आहे. 1500 रुपये नॉन AC. म्हणजे थोडा रेट हाय आहे. ओके गाडी बघा ही इथे साजेसची आहे आणि ह्या कोपऱ्यात इथे माझी आहे. ठीक आहे रूम एकदमच बेसिक आहे. इथे असं काही इकडे साजेस आहे. इकडे पसारा बघा एवढा करून ठेवला. पण विचार करा 2 गाड्यांवर आला एवढं सगळं. हा साजेस इकडं बसला आहे आणि समोरच बीच आहे. हे बघा रेती आणि हा समोर बीच. आवाज येत असेल, मी जरा शांत होतो. समोर लाटा दिसतात आहे पाण्याच्या, दिसलं का? अरे यार इथं
हा बघा बघा त्या साईडला हे सगळं पाणी आहे, हे सर्व समुद्र आहे डायरेक्ट समोरासमोर, फुल मस्त. आता काय फक्त चेंज करायचं आहे मला, चेंज करून झालं मग जेवायचं आहे. रात्रीचे वाजलेत 1:10 ऑलमोस्ट. चेंज करून झालं का जेवायचं आणि डायरेक्ट झोपायचं आणि सकाळी मग डे 3चं तुम्हाला मी नंतर सांगेल जे काही असेल आपलं ते. भाई बघा रात्रीचे वाजलेले आहेत 1:45. ठीक आहे, आत्ता आम्ही 1 वाजता आलेलो, मी जरा जेवलो बिवलो. ओके, आई शपथ सांगतो तुम्हाला काय व्ह्यू आहे बघा. याच्या मागच्या आधीच्या सगळ्या स्टोऱ्या टाकायच्या राहिल्यात कारण की कुठेच रेंज नव्हती इथे हार्डली. आम्ही आता एक जे हॉटेल घेतलेलं आहे बेसिक हॉटेल आहे, पण इथे माझ्या फोनला रेंज आहे इथला. आई शपथ मी डोळ्याने नाही सांगू शकत तुम्हाला काय आता मी काय अनुभवतोय बघा. चंद्र आय नो जरा क्वालिटी हे आहे, पण चंद्र हे झालेलं आहे पाण्यामध्ये मस्तपैकी, पूर्ण बीच आहे. मला माहिती जरा व्हिडिओ क्वालिटी खराब येत असेल, पण लाजवाब बाप आहे. याच्या आधीच्या सगळ्या स्टोऱ्या टाकायच्यात, पण झालं असं आहे की रेंजच कुठे नव्हती. आता ही स्टोरी पहिले टाकणार आहे कारण की मला हा व्ह्यू खूप आवडला आहे.